फैंसी गारमेंट एंड किड्स मॉल, शेरवानी, कोट पैंट, 3 पीस, शूटिंग, शर्टिंग, टेलरिंग, बच्चे और बच्चियों के लिए कई सारे कपड़ों की वैरायटियां। हमारा पता आयशा नगर पुलिस स्टेशन के सामने, हजार खोली, मालेगांव। प्रोप्राइटर चांद खान। मानव समाचार, मानवता के हक में। इकबाल है आपका मानव समाचार में। मैं अब्दुल रहमान इस वक्त रिपोर्टिंग कर रहे हैं हम चालीसगांव फाटे से। इस जगह पर अभी धरना प्रदर्शन ख़त्म हुआ है। करीब के देहात अम्बेदरी देहात में जो एक पानी का एक जमावड़ा है, जहां पर पानी जमा होता है, एक तरह का छोटा सा एक डैम है जो कई बरसों से यहां पर हीरे परिवार और दीगर लीडरान ने किसानों की सहूलत के लिए और आसपास के गांव के लोगों के लिए इस्तेमाल के लिए उस पानी को यकजा करने के लिए इकट्ठा करने के वहाँ पर जो है पानी जमा करने के लिए एक स्टोरेज के लिए एक तालाब की वहाँ पर शक्ल दी गई थी। उस जगह पर दिनों से उस इलाके के लोग जो है वो धरना आंदोलन कर रहे थे। उसकी वजह ये थी कि उस डैम से पाइप के ज़रिए दूसरे कुछ गांव में पानी ले जाने का एक कल्प शुरू हो रहा था, एक प्रोजेक्ट शुरू हो रहा था, जिसकी मुखालफत वहाँ के लोग कर रहे थे। उनका कहना ये था कि अगर ये पानी दूसरे इलाकों में जाता है तब इलाके के जो लोग हैं उनको पानी वो पूरी तरीके से उनको बचेगा नहीं, उन लोगों के लिए इस्तेमाल के लिए पानी नहीं रहेगा और उनको फिर तकालीफ का सामना करना पड़ेगा। इस पानी की जो भी मिल्कियत है वो इस इलाके के लोगों के लिए, इसलिए ये पानी दूसरे इलाकों तक ले जाया जाए। काफ़ी दिनों से वो धरना आंदोलन चल रहा था, मगर धरना आंदोलन के बाद भी कोई नतीजा नहीं निकला। यहाँ तक कि वहाँ के एक किसान ने जहरीली दवा पीकर खुदकुशी करने की कोशिश की, अभी फ़िलहाल हॉस्पिटल में है। उस चीज़ को लेकर भी यहाँ पर ख़ास तौर से मगरिबी सिमत के जितनी भी पार्टी के लोग थे उन्होंने यकजा होकर यहाँ पर एक आंदोलन छेड़ा। यहाँ पर रास्ते को रोका गया और उसके बाद यहाँ उन्होंने हुकूमत को एक मेमोरेंडम दिया कि वो जो प्रोजेक्ट है वो प्रोजेक्ट को तुरंत रद्द किया जाए और वहाँ के रहने वालों का हक है वो हक उन्हीं को दिया जाए, ना कि पाइप के ज़रिए दूसरे इलाकों तक पहुँचाया जाए। वो मेमोरेंडम सौंपने के बाद उन तमाम प्रदर्शनकारियों को, उन तमाम लीडरों को, उन तमाम लोगों को जो जहाँ पर प्रदर्शन कर रहे थे, एहतजाज कर रहे थे, उन्हें गाड़ी में भरकर पुलिस लेकर के गई है और उन पर जो है केस बना है। आप देख सकते हो अब इस वक्त जो है पुलिस इंतज़ामिया ने पूरा कंट्रोल अपने हाथ में ले लिया है। ट्रैफिक शुरू कर दिया गया है, दोनों सिमत से आने वाली गाड़ियों का ट्रैफिक शुरू कर दिया गया है। अभी भी थोड़ी परेशानियां हो रही है, दिक्कत हो रही है, मगर यहाँ पर ट्रैफिक बहाल कर दिया गया है। आप देख सकते हो, मैं कैमरामैन को चाहूँगा एक नज़र इस साइड पे बताई जाए। यहाँ पर लंबी गाड़ियों की कतार आप देख सकते हो। जो गाड़ी मालेगांव सिमत जा रही है, जो मालेगांव सिमत या नासिक के सिमत धुलिया आ रहे हैं, उनको इस वक्त परेशानियों का सामना करना पड़ रहा है। मगर आपको बता दें ये प्रदर्शन इस वक्त यहाँ पर ख़त्म हो गया है, पुलिस ने प्रदर्शन को ख़त्म कर दिया है और अब यहाँ पर वो ट्रैफिक को कंट्रोल करने में लगी हुई है। लोगों को रास्ता साफ करके उनकी मंजिलों पर पहुँचने दिया जा रहा है। मालेगाव तालुक्याच्या इतिहासामध्ये 70 वर्षात पहिल्यांदा महिनाभर मालेगाव तालुक्यातल्या शेतकऱ्यांना आंदोलन करण्याची वेळ आली आणि ज्यांच्यामुळे मालेगाव तालुक्यामध्ये स्थानिक लोकप्रतिनिधीच्या कार्यालयात जाऊन विष पिढ्याची शेतकऱ्यांवर वेळ आली, अशा नरभक्षक पालकमंत्र्याचा निषेध करण्यासाठी मी या ठिकाणी सोशल मीडियावर ज्या काही पोस्ट फिरत आहेत त्याच्या माध्यमातून असं सांगितलं गेलं की हे आंदोलन माझं पुरस्कृत आहे। मुळात गेले 28 दिवस माझा या आंदोलनाशी कोणताही संबंध नाही। जसं बंडू काका भेटून आले, सुनील आबा भेटून आले, प्रसाद बापू भेटून आले, तसंच मी एकदा जाऊन त्यांना भेटून त्यांची विचारपूस केली। या पलीकडे माझा त्यांचा कोणताही संबंध नाही। मुळात ज्या वेळेला या तालुक्यातल्या शेतकऱ्यांवर आत्महत्येची वेळ आली आणि शेतकऱ्याच्यावर आत्महत्येची वेळ आल्याच्या नंतरचं आंदोलन आम्ही गेलो नसतो तर आम्ही आमच्या बापाच्या पोटच्या बळाच्या लायकीच राहिलो नसतो आणि म्हणून या सरसमान्य शेतकऱ्यांच्यासाठी मी आलोय। आज इथं जे आंदोलन होत आहे, इथं जी गर्दी आहे ही सर्वसामान्य शेतकऱ्यांची आहे। याच्यामध्ये कोणीही राजकीय पक्षाचा कार्यकर्ता नाहीये, इथं सगळे पक्ष आहेत पण कुठल्याही पक्षाचा कार्यकर्ता नाहीये। जे तुम्ही सोशल मीडियावर सांगितलं तसं व्यक्तिद्वेष म्हणून माझा इगो जागृत करून तुम्हाला आंदोलन करायचं असतं तर शेतकरी कर्जमुक्तीचं आंदोलन मालेगाव तालुक्यानं पाहिलेलं आहे आणि या आंदोलनामध्ये माझा इगो तुम्ही जागा करू नका। हे निश्चितपणे
त्यांना सांगायचं आहे, माझा इगो जर जागा झाला तर 50,000पेक्षा कमी लोक रस्ता अडवायला राहणार नाहीत. हे माझ्या बापाची जोपर्यंत हिरे घराण्याचा शेवटचा माणूस या तालुक्यामध्ये जिवंत आहे तोपर्यंत एकही कालवा हा पाईपलाईन द्वारे जाणार नाही. आमच्या रक्ताच्या शेवटच्या घटकापर्यंत तुमच्यासाठी आम्ही लढत राहू. हे प्रामाणिकपणे मला तुम्हाला सांगायचं. बंडू काकांनी जे काही क्लिपच्या संबंधी बोलले मी पण ते ऐकलं आणि मला नवल वाटलं. म्हणजे मला इतके दिवस कळत नव्हतं की आपल्याला इतका बुद्धिमान पालकमंत्री मिळाला, इतका बुद्धिमान आमदार मिळाला आणि याला इरिगेशन खात्याने लाच मारून का हाकलून दिलं. आज कळलं की याचं इरिगेशनचं ज्ञान काय होतं, हे का हाकलून द्यायच्या लायकीचे होते. न्यूटनचा सिद्धांत मला माहित होतो, ग्रॅव्हिटीचा सिद्धांत आम्ही शाळेत शिकलो, तो न्यूटनचा शिकलो. म्हणजे पृथ्वी आकर्षणाने कसं पाणी जाईल, पृथ्वी आकर्षणाने कशा वस्तू जातील. काल त्यांनी वाईटवर इतकं मोठं ज्ञान सांगितलं की याच्याहून मोठा फेकू, याच्याहून मोठा पप्पू या हिंदुस्थानामध्ये असू शकत नाही. ते काय म्हणाले की उघड्या पाटामधनं जेव्हा पाणी झिरपतं तेव्हा ते नदीमध्ये वाया जातं. आता पाटातलं पाणी उलट नदीमध्ये जाईल कसं, नदीवर पाट खाली आणि पाणी चाललंय पाटात नदीत वाया. आता हा नवीन न्यूटन पहिला झालेला आहे. आणि त्यामुळे बंडू काका जसं म्हटले की विश्वेश्वरय्यांचं भारतरत्न यांना द्यावा, तर काका तुम्ही चुकलात, यांना न्यूटनचा नोबेल पुरस्कार काढून द्यावा अशी निश्चितपणे माझी मागणी. आणि हे चित्र आपल्या सगळ्यांच्या समोर आहे. कशासाठी आत्ताच चाललंय, एकदा जाहीर तरी करा ना की जोडग्याच्या जवळपास ती जमीन कोणाची आहे, कोणाला तिचा कारखाना काढायचा आहे, कोणासाठी तुम्हाला बोरी आंबेदरीचं पाणी न्यायचं आहे, कुठल्या लोकांच्यासाठी तुम्हाला दहीपुट्याचं पाणी न्यायचं आहे, काय तुमचा नेमका हेतू काय. जोडग्याच्या लोकांना तुमच्या विरोधात भडकवायचं, तुम्हाला त्यांच्या विरोधात भडकवायचं. जोडगे गावातल्या लोकांना मला मेसेज पाठवायला लावतात की आमच्या गावात मतं मागायला येऊन दाखवा. मतं मागण्याच्यासाठी मी मालेगाव तालुक्यात कधी गेलोच नाही आणि गेलो असतं तर तो आमदार कधी झालाच नसता. हे पण निश्चितपणे आज मालेगाव तालुक्यातल्या एखाद्या माणसाला मरताना पाहून, एखाद्या शेतकऱ्याला आत्महत्या करायला लावून जर आमदारकी मिळत असेल तर अशी आमदारकी मला नको आहे आणि माझ्या 7 जन्मात मला आमदार व्हायचं नाही. आज तुमचं कर्तृत्व लोकांना माहिती आहे. 2-4 शेतकरी मेल्याने तुम्हाला फरकच पडणार नाही. कारण तुमची राजकीय कारकीर्द सुरू कशी झाली, तुम्ही हत्या केली, 302 तुमच्यावर दाखल झाला, तुम्ही तुरुंगात गेलात आणि मुळात खून केला म्हणून हा खुनी आमदार झाला. आणि मग त्या माणसाला ज्याला खून करून आमदारकी मिळाली त्या माणसाला तुमचा आमचा खून पडला, तुमचा आमचा जर मुर्दा पडला, तुमची आमची जर आत्महत्या झाली तर काय फरक पडणार नाही. आणि त्यामुळे मुळात माणसाच्या जीवाला यांच्याकडे किंमतच नाही आणि म्हणून जीव देऊन होणार नाही. आजपासून मी प्रामाणिकपणे सांगतो, तुमच्या प्रत्येक शेतकऱ्याच्या बरोबर मी आहे आणि जोपर्यंत मी तुमच्या सोबत आहे एकाही शेतकऱ्याने आत्महत्येसारखी चूक करता कामा नये. वेळ आली तर दादा भुसेला घरात जाऊन विष पाजू, पण माझ्या एखाद्या शेतकऱ्याला प्रामाणिकपणे तुम्हाला सांगायचं आहे. आणि कुठे आत्महत्येचं कोळ मरात काढून टाका, इतके दुबळे आपण नाही. छत्रपती शिवाजी महाराजांचे आपण वंशज आहोत, बाबासाहेब आंबेडकरांचे आपण वंशज आहोत, महात्मा ज्योतिबा फुलेंचे आपण वंशज आहोत आणि निश्चितपणानं आपल्याला अशी दुबळी शिकवण मिळालेली नाही. आणि त्यामुळे आत्महत्येसारखं पाप आपल्या हातून होता कामा नये. आज जो काही प्रश्न तुमच्या समोर उपस्थित झालाय तर निश्चितपणानं बापूंनी सांगितलं उंची वाढवायची, काकांनी अजून काही मुद्दे सांगितले, पण सगळ्यात महत्वाचा प्रश्न की त्या धरणामध्ये गाळ किती आहे याच्या संबंधी तुम्ही काय बोलत नाही. 50% बोरी आंबेदरीचं धरण गाळाने भरलंय तर 50% गाळ जरी उपसला तरी त्याची साठवण क्षमता वाढणार आहे. तो गाळ सारा तुम्ही उपसायला तयार नाही. आज गेले अनेक वर्ष त्या कालव्याचा मेंटेनन्स झालेला नाही. तो मेंटेनन्स झाला आणि तो कालवा सुरळीत केला तरी निश्चितपणे त्या कालव्यामध्ये कुठेही पाणी अडणार नाही आणि थेट जोडग्यापर्यंत ते जाणार आहे. मग कशाला इकडच्या आणि तिकडच्या लोकांना भांडायला लावतात, कशाला तालुक्यामध्ये 2 ठिकाणी संघर्ष करतात. तुम्हाला द्यायचं ना जोडग्याला पाणी, मग मेळावांच्या जागा पडली आहे ना, ते बळासला जाऊ ते मेळावांचा बंधारा बांधा आणि वाटेल तेवढं पाणी जोडग्याला द्या. त्यासाठी बोरी आंबेदरीचं पाणी लागतंय कशाला. जे पाणी वाया जातंय, जे पाणी कोणी वापरत नाही त्या पाण्याला तुम्हाला हात लावायचा नाही. आणि सर्वसामान्य शेतकऱ्याच्या तोंडाचं पाणी जर तुम्ही पुसणार असाल तर याद राखा, तुमच्या घरात प्यायला पाणी परमेश्वर ठेवणार नाही. भगवंताजवळ सुद्धा न्याय आहे, किमान त्या भगवंताला तरी घाबरा. आज भारतीय जनता पक्षाचा एक जबाबदार नेता म्हणून तुमच्याशी मी बोलतोय.
आणि सुनील आबा बोलले तशी माझी भावना स्पष्ट आहे. मी राजकारणासाठी राजकारण कधी केलं नाही आणि माझ्या तालुक्यातल्या सर्वसामान्य माणसाच्या जीवावर जर कुठलं सरकार उठत असेल तर अशा पक्षाला निश्चितपणाने मी लाथ मारायला तयार आहे. पण माझ्या सर्वसामान्य शेतकऱ्याला सोडणार नाही आणि प्रामाणिकपणे तुमच्या बाजूने लढल्याशिवाय राहणार नाही. ही भूमिका घेऊन तुमच्या बरोबर आली. आणि जर आपल्याला न्याय मिळणार नसेल, जर आंदोलन करून हे भाग पडणार नसेल तर आता मी तेच सांगत होतो की आंदोलनाची पुढची दिशा निश्चित ठरवू. पण बंडू काका असतील, प्रसाद बाबू असतील, सुनील आबा असतील, आपण सगळ्यांनी जाऊन ते इरिगेशनच्या ऑफिसमध्ये बसलं पाहिजे आणि ते अधिकारी सही शिक्क्यासह आपल्याला कागद कशी देत नाही तो त्यांचा बेत पाहिला पाहिजे. नोटीस आपण दिली आहे, 8 दिवस होत आले. आपल्याला तात्काळ मुंबईला सर्वोच्च उच्च न्यायालयामध्ये याचिका दाखल केली पाहिजे आणि या कामाला स्थगिती मिळवली पाहिजे. निश्चितपणाने सरकारमध्ये न्याय मिळत नसेल तर न्यायालयामध्ये तुम्हाला आणि आम्हाला न्याय मिळणार आहे आणि म्हणून न्यायालयीन लढी सुद्धा आपल्याला जनतेच्या लढ्याबरोबर सुरू ठेवावी लागणार आहे. हे निश्चितपणाने मला तुम्हाला सांगायचं आणि म्हणून येणार काळ हा संघर्ष काय आजच्या आंदोलनाला होणार नाहीये. आणि आजचं आंदोलन मी तुम्हाला सांगितलं तसं सर्वसामान्य शेतकऱ्यांची भावना सरकारला दाखवण्यासाठी होतं. पण इथून पुढचं आंदोलन जर करण्याची वेळ आली तर मग आमची राजकीय प्रतिष्ठा दाखवण्यासाठी सुद्धा या सरकारला आंदोलन पाहावं लागेल. आणि ते आंदोलन जर इथल्या पोलीस प्रशासनाला सांभाळता आलं नाही तर याची सर्वस्वी जबाबदारी इथल्या पोलिसांची आणि इथल्या प्रशासनाची, इथल्या मंत्र्याची असेल. हे निश्चितपणाने मला सांगायचं. जे काही राजकीय मुद्दे असतील, राजकीय भाषण असतील, ती राजकीय व्यासपीठावर नक्की करू. पण पाण्याच्या प्रश्नावर लढायचं असेल तर प्रशांत दादा तुम्हाला काय सांगत होते, व्यंकटराव हेरे तुम्हाला काय सांगत होते, नारपार आम्ही कशासाठी सांगत होतो. आणि आज गुजरातचा आणि महाराष्ट्राचा संघर्ष सुरू झाला त्यावेळेला गुजरातच्या लोकांना नारपार माहीत सुद्धा नव्हतं. नारपारचं पाणी प्रकल्प झालेला असता, नारपारचं पाणी इथपर्यंत पोहोचलेलं असतं तर या छोट्या छोट्या पाण्यासाठी तुमच्या आमच्यावर लढण्याची वेळ आली नसती. आणि राजकारणामध्ये इगो घेऊन करायचं काय असतं. कालच कार्यकर्त्यांची बोलताना मी सांगत होतो, सुनील आबा त्याला साक्षीदार आहेत. माझ्या स्वतःच्या कॉलनीमध्ये एक उद्यान आहे, महावीर उद्यान क्रमांक 3. त्या उद्यानामध्ये जिम व्हावं आणि त्या उद्यानामध्ये जॉगिंग ट्रॅक व्हावा, त्या ठिकाणी ते आपली व्यायामशाळा व्हावी या दृष्टिकोनात कोटी रुपये मी खर्च करणार होतो. महापालिकेने ठराव करून ते गार्डन मला दिलं. डॉक्टर भामरे साहेबांनी 20-25 लाखाचा निधी दिला, अपूर्व भाऊनी 20-25 लाखाचा निधी दिला आणि त्याचं टेंडर सुद्धा पहिलं निघालं. ते टेंडर सुद्धा कॉन्ट्रॅक्टरने घेतलं. कॉन्ट्रॅक्टर काम करायला आला आणि काम करायला आल्याच्या नंतर माझ्या कॉलनीतल्या लोकांनी सांगितलं की कॉलनीमध्ये बाहेरचे लोक येतील, आम्हाला हे काम चालणार नाही. दुसऱ्या मिनिटाला मी काम बंद केलं, तो निधी परत गेला, पण ते काम झालं नाही. कारण जनतेच्या विरोधात काम काम करणं हे माझ्या पूर्वजांनी मला शिकवलं. अजून एक चांगलं उदाहरण आहे, विनोद शेलार इथं बसले आहेत. जाळीच्या धरणापासून अशीच बंदिस्त पाईपलाईन काढण्याचा विषय निघाला. ते गावागाव फिरले, शेतकऱ्यांचा सर्वे झाला, सरकार मंजूर करणार अशी परिस्थिती आली. पण पंकज भाऊ भुजबळांना ज्या वेळेला जाऊन शेतकरी भेटले आणि त्यांनी सांगितलं आमचा विरोध आहे, त्यांनी मंजूर असलेली योजना सोडून दिली आणि झाडीपासून पाईपलाईन आदिवासी बांधव जाऊन भेटले होते आणि त्यांनी तो अट्टा सोडला. आणि पंकज भुजबळांनी त्यांचे वडील पालकमंत्री असताना सुद्धा या ठिकाणी पाईपलाईन केली नाही. त्यामुळे राजकारणामध्ये जनतेपुढे इगो मोठा नसतो हे निश्चितपणाने तुम्हाला समजून घ्यावं लागेल. आणि असा जर तुमचा इगो जागृत होणार असेल तर निश्चितपणाने याची परिणाम शेतकऱ्यांना नाही तुम्हाला व्यक्तिगत भोगावे लागतील याची जाणीव त्यांनी निश्चितपणाने ठेवली पाहिजे. काही लोकांनी सोशल मीडियावर सांगितलं की बोरी आंबेडकरीच्या बाबतीमध्ये बळीराम हिरेंचं नाव काढतात, पुष्पाताई हिरेंचं नाव काढतात आणि यांना यांच्या वाडवडिलांची कामं सांगायला वेळ आली, यांच्यावर वेळ आली आहे. आता आमच्या वाडवडिलांनी कामं केली आहेत तर आम्ही ते सांगणारच आहोत. तुमचे बाप नाकारते होते हा माझा दोष आहे का? निश्चितपणे मला तुमच्या बापाने काही केलं नाही तर मी काय करू? माझ्या बापाने केलं होतं ते तुम्हाला सांगावं लागणार नाही. आणि म्हणून निश्चितपणानं हे सगळं हेवे दावे जे आहेत ना ते निवडणुकीच्या मैदानात उतरू द्या उतरू. आणि ज्या दिवशी बंधू काका आहे, मी आहे, प्रसाद बापू आहे, सुनील आबा आहे, निवडणुकीच्या मैदानात आम्ही उतरू ना तुमच्या अंगावर कपडे सुद्धा ठेवणार नाही. आज मला व्यक्तिगत स्वरूपात बोलायचं नाही, आज मी या शेतकऱ्यांच्यासाठी आलेलो आहे. आणि म्हणून निश्चितपणानं या शेतकऱ्यांच्या पाठीमागे आम्ही खंबीरपणा आहोत. आणि एक मंत्र्यामध्ये ताकद किती असते आणि एका सर्वसामान्य शेतकऱ्यामध्ये ताकद किती असते हे आज या भारतामध्ये दाखवण्याची गरज आहे. या लोकशाहीची ताकद दाखवण्याची गरज आहे आणि ती दाखवून देऊ. एका पालकमंत्र्यापेक्षा एक सर्वसामान्य शेतकरी मोठा आहे हे सिद्ध करण्याची वेळ आली आहे आणि हे निश्चितपणे आम्ही करून दाखवू. आणि म्हणून माझ्या भारतीय जनता पक्षाचं सरकार असलं तरी माझ्या पक्षाला सुद्धा, मुख्यमंत्र्याला सुद्धा, उपमुख्यमंत्र्याला सुद्धा, हातात सुद्धा उपमुख्यमंत्र्यांकडे आहे, त्यांना सुद्धा जाऊन मी भेटणार आहे. त्यांना मी निवेदन पाठवलेलं आहे की तात्काळ माझ्या तालुक्यातल्या
शेतकऱ्याला होणारा अन्याय बंद करा, त्याचं स्वपक्षाविरोधात सुद्धा मी लढायला तयार आहे. ही भूमिका घेऊन तुमच्या सगळ्यांच्या बरोबर आलेलं आहे. हे काम आम्ही होऊ देणार नाही. हा लढा यशस्वीपणे राहील आणि शेवटच्या क्षणापर्यंत या लढ्यामध्ये मी तुमच्या सोबत आहे. मन धरानं तुमच्या सोबत आहे. कुठेही तुम्हाला कमी पडणार नाही. आम्ही सगळेजण एकत्रितपणे तुमच्या पाठीशी खंबीरपणे उभं राहू आणि या पुढच्या लढ्यामध्ये मालेगाव तालुक्यातल्या प्रत्येक गावातला सामान्य शेतकरी सुद्धा आणि प्रत्येक राजकीय पक्षाचा कार्यकर्ता सुद्धा आंदोलनामध्ये सहभागी होईल या संबंधीची ग्वाही तुम्हाला सगळ्यांना देतो. आणि पुढच्या आंदोलनाची जी दिशा आहे ती आम्ही सगळे प्रमुख लोक एकत्रितरित्या बसून चर्चा करू आणि ती नंतर सोशल मीडियाच्या माध्यमातून आपल्या सगळ्यांच्या समोर लवकरच जाहीर केली जाईल. एवढंच या प्रसंगी सांगतो. आणि मला वाटतं आता वेळ पुष्कळ झालेली आहे, त्यामुळे आपल्याला सगळ्यांचा जो मूळ उद्देश आहे चक्काजाम करण्याचा, तर आपण सगळ्यांनी आता रस्त्याकडे जाऊया आणि रस्ता अडवूया. जय हिंद, जय महाराष्ट्र. आगे की जो भी अपडेट रहेगी हम आपको बताएंगे. देखते रहिए मानव समाचार, सबसे पहले सबसे तेज, हमेशा सच के साथ.